चला तर मैत्रिणींनो, श्रावण महिना चालू आहे आणि ह्या महिन्यामध्ये अळूवडी प्रत्येकाच्या घरामध्ये बनतच असते. तर इथे मी अळूची पानं साफ करून घेतलेली आहेत आणि सगळे सुके मसाले घेतले. तर धणे, जिरे, बडीशेप, आलं, लसूण आणि मिरची सगळं मी भरभरीत वाटून घेतलेलं आहे आणि ते चण्याचं पीठ चाळून घेतले त्याच्यामध्ये घातलेलं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी सगळे मसाले घातलेले आहेत, जसे तिखट, हळद, मीठ, गरम मसाला, हिंग आणि तीळ घातलेले आहे. त्याच्यामध्ये थोडंसं 2 चमचे याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि मग ह्याच्यामध्ये चिंच आणि गुळाचं कोळ करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये सगळं पीठ मी भिजवून घेतलेलं आहे आणि थोडीशी वरून नंतर शेवटी कोथिंबीर घातलेली आहे. एक थिक पेस्ट झाल्याच्यानंतर पानांच्या वरच्या भागाला सगळा मसाला लावून घ्यायचा आहे आणि मस्त याची गुंडाळी करून घ्यायची आहे. एका टोपामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्याची उकळी आल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी मस्तपैकी हे हुंडे 15 ते 20 मिनटं शिजवून झाल्याच्यानंतर थंड झाले की ह्याचे काप करायचे आहेत. पॅनमध्ये तेल गरम झाल्याच्यानंतर राई, जिरा आणि सफेद तीळ घालून मस्तपैकी अलटून पलटून अशी अळूवडी खरपूस शेकवून घ्यायची आहे.